सुस्वागतम रंग देवता आणि रसिक प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करून बाण देवतेच्या तिसऱ्या दिवशी न्यू तरुण उत्साही नाट्य मंडळ सविनय दशावतारी नाट्य पुष्प सादर करत आहे. कैलासवासी काका देऊळकर आणि कैलासवासी रवींद्र पराडकर यांच्या आठवणीला उजाळा देऊन सविनय सादर करत आहे दशावतारी नाट्य पुष्प नरभक्षक अर्थात अंधकार सुराचा वध. भूमिका आणि कलावंत नारद, अथर्व जाधव, शंकर, काजी पराडकर, इंद्र सौरभ मुंबईकर, राजा सत्यसेन, चिन्मय पराडकर, भक्त नारायण आडकर, पाटील आबा आडकर, पार्वती भाऊ आजगावकर, चामुंडा चिन्मय फुलबा, रुद्राक्ष ओमकार आत्रेकर, जटासूर
बाबा मुंबरकर आणि अंधकार सुराच्या महान भूमिकेत या सर्वकोट गावातील ज्येष्ठ कलावंत ध्रुवबाळ खेळंबा, संगीत साथ हार्मोनियम अनिल परब, कौशम पखवाज, नाना मेस्त्री, ताररक्षक हरेश भरत, वेशभूषा विलास वालांकर, काना देवपाल, साऊंड सिस्टीम कैलासवासी दशरथ कराडकर, प्रतीक्षा साऊंड सिस्टीम सर्वेकोट. विशेष आभार आणि सहाय्य विकास कोळेकर, प्रसाद पाटील, कांतू देऊळकर, राजू देऊळकर, प्रशांत कराडकर, रोहन लाड, गोरख आचरेकर, नानू करवळकर, जगदीश पराडकर, केदार कुडाळकर, ज्ञानेश्वर पराडकर, राजू पराडकर, कमलेश पराडकर, सुंदर फुलबा, परेश फुलबा, पराग आचरेकर. रंगदेवता आणि रसिक प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करून नूतन उत्साही सहर्ष सादर करत आहे. नूतन उत्साही दशावतार नाट्यमंडळ संगीत सादर करत आहे. अंधकार सुराचा वध अर्थात नरभक्षक, नरभक्षक, नरभक्षक. याद सदाए
वैकुंठीच्या नारायणा तुझं नामस्मरण करता करता या त्रैलोक्यात मी भ्रमण करतोय. त्रैलोक्यात भ्रमण करत असतेवी या पाताळापर्यंत माझे येणं झालंय. का आणि कशासाठी असेल तर अंधकासुराची भेट घेण्यासाठी मी इथपर्यंत आलोय. मग यावेळी विलंब नको. अंधकासुराला हाक देणं हेच योग्य. नारायण वा 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 वारे वा अंधकासुरा यावेळी चांगल्या प्रकारे काउंटर करतोय. हो मस्त यावेळी हा नारद जो आहे ना तो तुमची भेट घेण्यासाठी आलाय. अशी कोणती भेट असेल? कोणती भेट म्हणजे यावेळी अंधकासुरा तुला वाटतंय की मी कोणत्या तरी कारणास्तव आले असं नाहीये. तुझी भेट घेण्यासाठी मी इथपर्यंत आलोय. पण मला सांग यावेळी तुझ्या चेहऱ्यावरचे भाव पाहतोय. तुझ्या मनी काहीतरी चाललंय. हो माझ्या मणी चालत आहे ते म्हणजे काय ते एकच आहे. ह्या राजगादीला नारद हवा आहे आणि यासाठी प्रत्येक वेळी काही लोकांकडे स्वारी केली आहे. अपयशी आणि अपयशी मला माझं कर्तव्य पार पाडण्यासाठी नारद म्हणे तुमच्याकडे कसला मोठा मार्ग असेल या नारदाकडे मार्ग मागतोय.
करतोय या या त्रिभुवनावर तुला राज्य करायचंय हो. म्हणजे तुला त्रिभुवनावरती राज्य करायचं असेल ना, एकच गोष्ट करावी लागेल. अशी कोणती गोष्ट आहे? भक्ती मार्ग. हा! भक्ती मार्ग. होय. मग कोणाचा करावा? शिव शंभूची भक्ती कर, निश्चितच तुझ्या मनी जे आहे ना, निश्चितच पूर्ण होईल. शिव शंभूचे म्हणजे महादेवाची भक्ती करावी असं. हा राधा, तुझ्या विश्वास ठेवत आहे आणि शंभदेवाच्या भक्तीसाठी या नारदाने केलंय ना, सगळ्याचं चांगलंच केलंय. आणि ज्या ज्या ठिकाणी वाईट गोष्ट घडते ना, त्यांना वरचा मार्ग पण दाखवला. चिडतोस काय? तू काही वाईट गोष्ट केली काय? मी वाईट केली नाही. मला हे राजगादीचं ह्यासाठी तुला मार्ग दिलाय. तो मार्ग मी मी जो मार्ग दिलाय ना, त्या मार्गावरती चाल, निश्चितच तुझ्या मनी जे आहे निश्चितच पूर्ण होईल. काय ते? निश्चितच. भक्ती करण्यासाठी तुम्हाला सांगताय. होय. पूर्ण होईल वाक्य आहे. होय. लक्षात ठेव. काय ते? जर पुन्हा त्याचा पट्टा झाले तुम्हाला ते शब्दार्थ देतो. निघालो. काय म्हणतोय? नारायण. वारे वांडकासुरा, तुला झालाय तो अहंकार, आणि अहंकाराचा काटा कसा काढायचा हे या नारदाला ठाऊक आहे. जेव्हा जेव्हा या विश्वाच्या ठाई अधर्म आला, त्या त्यावेळी तेव्हा तू जन्म घेतला. म्हणूनच म्हणतोय, काटा रुतला रुतला काटा अहंकाराचा. काटा रुतला रुतला काटा अहंकाराचा. लागू दे छंद हा मानवा, लागू दे छंद हरी.
नाही. हो, जे तुला वरदान मागायचं असेल ते वरदान तू मागू शकतोस. हो, मला अमर आणि अजिंक्य पद हवे आहे. तथास्तु, तथास्तु, तथास्तु. हो, दुसरं मागणं आहे. असं अस्त्र पासून मला मरण येता कामा नये. तथास्तु. हे घे, हो, हे घे शस्त्र. या शस्त्रापासून तुला मरण नाही. शस्त्र आहे. अस्त्र पासून मरण आहे. मनुष्य प्राण्याला मरण हे आहे आणि तुला सुद्धा मरण आहे. जर तू ब्राह्मणांचा अत्याचार केला तर तुला देवी पार्वतीच्या हस्ते मरण आहे. देवी पार्वतीच्या हस्ते मरण आहे. ब्राह्मणांचा छळ करून त्याला मी केलं तर तो पार्वतीच्या माते हो, तुला पार्वतीच्या हस्ते मरण आहे. अस्त्र मला मरण नाही आहे. अमर आणि दिव्यपती आहे. देवा तुझ्यावर देव तथास्तु, तथास्तु, तथास्तु. अरे वंदर का तुला जे होतं ते निश्चितच तू प्राप्त करून घेतलंय. हा. का म्हणजे नारायण आहे तू. यावेळी तुला उपाय मी सांगितला आणि मलाच बरं बोलतोस. एक यांनी जे वरदान प्राप्ती मला दिले आहे ते इतर कुणाला तू सांगू नको. छे, छे. अशी गोष्ट मी कुणालाही सांगत नाही. हो, जर सांगितलं विश्वास ठेव. हे शस्त्र दिले आहे. या शस्त्राने समजलं मला. तुझं ते बोलणं मनापर्यंत पोचलं माझ्या. नारायण हरिनाम धो धो विठला. हरिनाम धो धो विठला. दया हसती लोकरी. कवडी मूलधन हे तारे. मूलधन हे तारे. मूलधन हे तारे. हरिनाम धोध विठरला. हरिनाम धोध विठरला.
नाम संचित युक्त पाप प्राशन प्रवेण सुख शवेण दुःख नमामि हरिपद. हे धात्रीच्या पापानं नटलेला धनात्मक दाता, हे सद्भावनयुक्त सद्बुद्धीद परम शुद्ध दामा, हे अणु अणु गुह्यम गुह्य पूर्ण ब्रह्मास्त्र परमेश्वरा, हे काशी विश्वेश्वरा, तुझ्या चरणी या देवेंद्रता साष्टांग प्रणिपात साष्टांग प्रणिपात साष्टांग प्रणिपात. खरोखरच देवा, या राज दरबारी आमची पावले पडली, मन अगदी कृतार्थ झालं. मानवी मनाच्या कल्याणाकरिता ज्या ब्राह्मण कुळात आमचा जन्म झाला, त्या ब्राह्मण कुळाचा आम्हाला उद्धार करायचा होता आणि त्यासाठी एकमेव मार्ग म्हणजे भक्ती मार्ग. त्या भक्ती मार्गाचे आचरण आम्ही आमच्या जीवनात केले. काशी क्षेत्रासारख्या पुण्यभूमीत जाऊन शतयज्ञाची सांगता केली. यज्ञ पूर्ण करत असताना अनेक संकट आमच्यावर येऊ लागली. संकट पूर्ण करत असताना अनेक संकट आमच्यावर येऊ लागली. त्या संकटांना आम्ही कसं तोंड देत हे अमरावतीचे गणगण्य राजवैभव आम्ही मिळवलं. तत्पश्चात साऱ्या 33 कोटी देवतांनी आमच्यावर पुष्पवृष्टी केली. मंगलम भगवान विष्णू, मंगलम करुणच्छदा, मंगलम पुंडलिकाक्ष, मंगलम मनोहरा. हे काशी विश्वेश्वरा, हे देवा, तुझ्या कृपेचा आशीर्वाद असाच आमच्या पाठीशी लावू दे. हीच तुझ्या चरणी प्रार्थना. मधुर
राजा विराजमान व्हा. हा ठीक आहे रक्तहीन हेच तू भेट का, रक्तहीन रक्तहीन तू भेट का, रक्तहीन रक्तहीन तू भेट का, तू पाडला पहिली तू, पहिली तू, पहिली तू वाचला, रक्तहीन रक्तहीन तू भेट का, तू भेट का, कुणाची भानावे कुणी कुणाची संदावे कुणी कुणाची भानावे कुणी कुणाची संदावे जग जाणे समजून जावे जग जाणे समजून जावे जग जाणे समजून जावे जग जाणे समजून जावे अरे कोण पटवाला अरे जाऊन चालत नाही अरे तिथून जाती तिथून हे पार्वती माते उमाश महेश्वरी हा अयोध्या नगरीचा राजकर्ता राजा चंद्रसेन तुमच्या चरणी नतमस्तक होतोय. वा, कळू लागल्या दिनापासून आठवतायत ते दिवस ज्यांनी हाडा मासाचा गोळा 9 महिने आपल्या गर्भात वाढविला. हो, आणि जिने प्रसिद्ध खाली या युवराजास जन्म दिला. हो, अशी माझी माता माते तुझ्या चरणी देखील पहिला नमस्कार. तदनंतर काय असेल तर हो पिताजी, हो तुम्ही मला स्वतःच्या खांद्यावर बसून या जगाच्या पाठीवर न्याय धर्म हे सर्व जाणून दिलंय. माझ्या पित्या तुम्हाला देखील या राजा चंद्रसेनचा साष्टांग नमस्कार. खरोखरच कळून लागल्या दिनापासून माते तुझी मी भक्ती करत आलो आहे. जे तू दिलायस ते माझंच मला दिलायस. आणि त्यानंतर 12 वर्षाच्या पूर्वग्रहीच्या कालखंडात आम्ही शिकलो ते काय ब्रह्मज्ञान, शस्त्रज्ञान, अर्थज्ञान हे आम्ही शिकून आमची पावली वळली ती कुठे? राजप्रसादी वळली. राजप्रसादी आल्यानंतर जर समोर पाहिलं असतं तर काय? हो, आमचे वडील त्या राज दरबारी उभे होते आणि त्यांच्या मुखाद्वारे पडलेली ती वाघेश्वरी, बाळ मी आज वृद्ध झालोय रे. अरे बाळ मी आज वृद्ध झालोय रे. आता या राजगादीचा वर विराजमान तुला व्हायला हो. बापाचा आदेश शिर समान म्हणून हा चंद्रसेन या राजगादीवर विराजमान होण्यासाठी तत्पर झाला.
निश्चितच शुभमुहूर्तांपैकी एक शुभमुहूर्त काढून आमचा राज्याभिषेक करण्यात आला. तदनंतर हा राजाचा देदीप्यमान मुकुट आमच्या मस्तकी चढवण्यात आला. राजाचा राज तिलक आमच्या मस्तकी लावण्यात आला. हो माते, खरोखरच तुझ्या या कृपा आशीर्वादाने आमची ही प्रजा डोलत्या डोलाऱ्यात डुलत आहे. निश्चितच मनाला कसं शांत वाटतंय. राज दरबारात आल्यानंतर राज्यातील राजसूत्रे आम्ही कोणती असतील तर अंकुश, लेखनी आणि लगाम ही राज्याची राजसूत्रे आम्ही प्रत्येकाला विजयाला विजयाचे पारितोषिक देत गेलो. अन्यायाच्या ठिकाणी अन्याय होऊ दिला नाही. हे कार्य करता करता आमची ही प्रजा आम्हाला थाटा माता आमचा आदर सत्कार करू लागली. काही का असेना आपली पावलं वळली आहेत ती आता राज दरबारी. निश्चितच आपल्या देवाचं नामस्मरण करणं हेच योग्य आहे. की राजा तू धाव रे, संकट पडले भारी. हो राजा यावेळी तू राज्यात तुझ्या सुखाचे भोग घेतोय. बरोबर आहे ना तुम्ही. पण तुझ्या प्रजेवरती संकट आलंय. काय या राज्यात अयोध्या नगरी हा इंद्रसेन असेपर्यंत अजून कुठचंही संकट या माझ्या नगरीत आलं नव्हतं. आणि तुमचं असं म्हणणं आहे राजे की तुमच्या नगरीत संकट आलं आहे. मग मुनिवर्य सांगा, असं कोणतं संकट या माझ्या नगरीमध्ये आलेलं काय आहे? म्हणतोय राजा? अंधकासुर नामक सूत असुर या राज्यात थैमान घालतोय. काय म्हणताय मुनिवर्य? हो अंधकार सूर नावाचा असुर माझ्या या अयोध्या नगरीत थैमान बांधत आहे. होय मग असं असेल मुनिवर्य, तुमचा आशीर्वाद घेऊन यावेळी हा राजा इंद्रसेन या कार्यासाठी तत्पर होतो काय आहे. म्हणतोय राजा? काय मुनिवर्य, एकाएकी आम्ही त्या अंधकासुराच्या शोधात जाण्यासाठी तत्पर झालो. पण तुमच्या तोंडातून आलेले शब्द थांब राजा, होय याला कोणतं कारण असेल? राजा तू तिथे जाणं योग्य नाही. काय राज्याचा राजा त्या ठिकाणी जाणं योग्य नाही होय असं यावेळी म्हणताय? तू न जाता तुझ्या राज्यातील दंडका अरण्याचा सेनापतीला बोलवून घे, त्याला तिथे पाठव. म्हणजे मुनिवर्य, त्या ठिकाणी मी न जाता हो माझ्या अरण्यातील सेनापतीला मी प्रकरण करावं आणि या कामासाठी त्याला मी तत्पर करावं असं तुम्ही जर काय म्हणत असाल तर कोण रे सेनापती असेल तसा दरबारी राजांची हळ गाणी पडताच क्षणी हाती असलेलं कर्तव्य बाजूला ठेवलं. म्हणजेच ज्या अरण्याची जबाबदारी माझ्या माती सोपविली गेली ती जबाबदारी बाजूला ठेवून आज राजप्रासादीपर्यंत माझं झालंय. काय कारणास्तव महाराजांनी मला हाक दिली असेल, प्रथमतः महाराजांचा आशीर्वाद घ्या, हेच योग्य. महाराज
सेवक तुमचा सेनापती जटासू आपल्या चरणी नतमस्तक होतोय. नारद महामुनी त्रैलोक्य वन्य पुरुष भूत भविष्य वर्तमान तुम्ही जाणता. होय. म्हणूनच तुम्हाला देखील माझा नमस्कार. शुभ आणि मंगलकारीचा आशीर्वाद. झालं माझ्या मनाचं समाधान. मग सांगा राजकर्ते, आज अचानक एकाएकी मला हाक देण्याचं कर्तव्य कशासाठी? यावेळी मित्र, जेवढी तू आजपर्यंत या राज्यासाठी कामे केली त्यात तू तत्पर ठरला आहे. नक्कीच. मग यावेळी एक अशी जबाबदारी मी तुझ्या खांद्यावर देईन, त्या जबाबदारीला तुला तत्पर ठरावं लागणार आहे. राजे फक्त आज्ञा करा, जेणेकरून काय करावं या जटासुराला तुम्ही फक्त आज्ञा करा. मग ऐक, आपल्या या अयोध्या नगरीत हा अंधकार नावाचा एक नामक सूर थैमान मांडत आहे. आणि यात थैमान मांडणाऱ्या अंधकार सुराचा बंदोबस्त करण्यासाठी आम्ही तुम्हाला आज्ञा देत आहोत. म्हणजे आमच्याच राज्यात येऊन ऐदोस घालण्याचं कर्तव्य तो अंधकासूर जर का करत बरोबर आहे. असेल तर यावेळी तुमचा आशीर्वाद घेऊन मी गाडो पहा अर्थात काही त्या ठिकाणी नारायण हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा तुम्ही गोपाळ म्हणा तुम्ही हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा तुम्ही गोपाळ म्हणा हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा तुम्ही गोपाळ वास्तव्य करता है ते म्हणते लकाट या प्रकाश राहतो आपण मरण करायला पाहिजे या जातीय दंडकारण्या
मार्गक्रमण करावं हेच योग्य. काय पाहतोय अक्रोळ विक्रोळ व्यक्ती माझ्या नेत्रासमोर सांगा हो कोण आहात आपण? भिकू वातार मौनकार राज करतो अंधकार सूर असं नाव आहे. म्हणजे ज्याच्या स्वतःत आजपर्यंत आवरण्याचं कर्तव्य मी करतोय तोच व्यक्ती माझ्या नेत्रासमोर. म्हणून तुम्हाला सांगितलं इच्छितोय जो हा ऐदोस माजवलेला आहे तो बंद करा आणि तुमच्या सदरी तुम्ही चला म्हणतोय. कदाचित शक्य नाही. अशक्य तराला आहे ते म्हणजे हे तुम्ही जे मांडलेले आहे ते बंद करण्यासाठी तोराला आहे. आम्ही जे काही मांडलं असेल ते बंद होणार नाही आणि अशक्य गोष्ट शक्य करण्याची दिव्य शक्ती माझ्या अंगी आहे. तुझे 4 दिवस जगायचे असतील मार्ग मोकळा आहे म्हणतोय. कदापि शक्य नाही. तू सांगतोय 4 दिवस माझे जगायचे असते निघून जा. नाही तुझ्यासारखे भेकड आजपर्यंत माझ्या मार्गास्थळी बरेच आडवे आले. प्रत्येकाला तिळवे केले. तशी गती तुझी होऊ नये असं जर तुला वाटत असेल जा म्हणतोय. नाही असं जर असेल तुझा केव्हा धरेल आणि नष्ट करेल तुला देखील कळणार नाही. कष्ट तरी नष्ट करेल. भेकडा असा कोण आहे तू? या अयोध्या नगरीचा राजा राजा चंद्रसेन या देहाला पाहुणे आहे. राजा चंद्रसेन बरोबर. याची वाट पाहतो आहे. अरे तुला 4 दिवस बऱ्या बोलाने जगायचं असेल तर आल्या पाहुणे निघून जा म्हणतोय. हे कदापि शक्य नाही. मी तू आलो आहे हे म्हणजे तुम्ही जाणलेलं या पृथ्वीवर ब्राह्मणांत यज्ञ करताय. ते यज्ञ बंद करण्याचे विचार आहे. असं असेल तर माझी देखील ना नाही. तुझा मृत्यू शंकरनाथाप्रमाणे पदवी मिळवण्याची हा राजा तयार आहे. राजा तुला वाटतं तेवढं सोपं नाही. मग असं असेल आम्हाला नातिका बाण शाया तुला आहे. शंकरनाथ भिडला नभा
आम गाडवायला उमऱ्या बघलं हो काय ते काय बघतो मी पाणी बघतोय किती किती वाहता हा मोठी मोठी झाडं हो तू सुखी झाला हो ते बा रागात घ्यायचा बघता हो प्रेमान बघलं तरी रागाला बघलंय बाय प्रेमात बघता माझ्या लक्षातच नाही. हो हा? होय काय? दररोजचं काम काय हे गंगेतिरी लोक काय करतो होम हवन असतं हो हा देवीचे अंग धाव करूचं असतं हा तू काय बोल केलं हो हो हवन हवन करूचो हा हो तुम्ही किराया केली तर किरा केलं नाहीतर झोपा गेला आता फिरा केला तर फिराच नको हा ये किरा आज गरम वाटतं तो तुमचे गाठी नव्हता हो नाही नो आता हे बाय केदी राव झाडा सके हो गो किती पाणी हा गो होय तर जा किती खोल आता बघून ये जा. होय मिलान हे नाही तर समजता मा जय मराक जाता थंय तुझं आकर्षण असता गावात तर सांगा नको हा मग माझा पाय मारू घेतो हो एक पाय मारलं तर मुळ्यासारखं खाली जातलं त्याका दोन्ही पाय मारून येऊ भय आता दोनच हो तू आता काय करतो साडी खोवली काय एकच पाय उठून मारतो तसं पाणी मारलं असतं उठून मारतं सवय आहो तू या कर होय हम आता म्हणला तर या चालू हो ये जाताली असं कसा करू तू या करू होय ऐकलं मी आता पेटो ये ह्याचं काय काय सोळ्या लुगडानी एक पाक्या उघडा हे बा हा तुमचं बरं आहे हे लक्ष दुसऱ्यांच्या पातळावर म्हणजे दुसऱ्यांच्या पातळ्यावर खायच्या राहिलं माझी बाय नाही बोलू हा आता होम हवन करताना मुख
नुकत तोंडासून नको का काढू. दारोबा भटजी हो माका माहिती आहे तुम्ही कशी असते. म्हणजे त्याच्या बाहेर जर लक्ष ठेवलास ना शिवारीची काठी घेऊन मारीत घराकडे लक्षात ठेवा. असलं पाप माझ्या नाही अवचार हो. एक पत्नी एक पत्नी असं इतकी जड हस माका तोंडला ऐकलं. आता होम हवन करूच ते नको त्या गादाली नको करू गो पेटो. रोजा पेटले मेले हाती कागल्या होतं तू कुठून त्याचा हात घातला. हात जोड. ओम पार्वती देवी नमः. ओम पार्वती देवी नमः. ओम पार्वती देवी नमः. ओम पार्वती देवी कित्येक वेळा आरडतो आहे. याचे डोळे याचा पोट काय या. आडत काय म्हणाल नको तो माता मारतो म्हणायलो. पण आगो वेगळं आगो वाट बघायचा गमता वाटत मोठा गमता देह बैलो बारीक हा माझं पोट येतात या वाईटचा माडीत चिडवू नको मेले माडीत धरून ए ब्राह्मणो! बाबा रे काय एक विषय नाही आरडतोय तरी तुम्ही एकदम चालू करताय. आमचं जरूरचं काम हो. कामातला तरी मी इथवर आलो आहे. ते बंद करा म्हणून सांगतो आहे. बाबा आता देवाचा हात. देवाचा असला तरी माझ्या देवाचं म्हणजे माझं नामस्मरण करायचं. तुझं नाव घेऊ. होय हो धन्यवाद. तो सांगता माझा गारणा झाला. कारण काय काय सांगतोय मी? नारायणा नाही सांगणं. काय करतो? त्याच्या लक्षात येणार नाही हा. तू काय म्हणता तुझ्या लक्षात येणार नाही. अरे नामस्मरण करो. हा आता हे काय सांगतो माहित्या आपल्या नावाचं नामस्मरण करा. हा. हा तुमचं नाव पहा. माझा अंतकाळ स्रोत नामस्मरण करा असं मी सांगतो आहे. अंधकार विरोध करा अरे माझ्या नावाने करा. अरे अंधकार सूर
हं? कसा कसा तो? असा कसा काय सांगतोय त्याचं नाव घेतलं तर मालवाचा मला होता असा कसा सामोपचाराने दाखवाय हे जे तुम्ही नामस्मरण करताय देवीचे ते बंद करा आणि माझं नामस्मरण करा. अरे, तरी अंधकासुर येणं महा होमाच्या जवळ जाऊच्या आधी बघ काय खुश झालं तुला अंधकासुर येणं महा असं कसा आता इतक्या वर्ष देवा म्हणला आमचा नाचा जोडला आसला तुझ्या देवी रंगणामध्ये ही तुझी आहे ना अर्धनारी ती मला पाहिजे. काय सांगतो हो काय बोलतात तुझ्या लक्षात येणार नाही हो काय सांगता माका राणी बनवताना योग्यच म्हणलं. बरं मला हो राणे तुला गोळ लागला होय तू माझी राणी हो परत आमची त्याची राणी त्याच्या गळ्यात बघावं आणि तुमच्या गळ्यात बघा देवान दिला गमनाना असुरान दिला झपनाना रांडे तुझ्या कधी लक्षात येत जम्यातना त्याच्यात आनंदित राहू जास्त ह्याची आशा केल्यास ना वाट लागत गो तुझी ऐकलं असल्या एका जाऊ नको हे बाबा अरे ती माझी बायको काय झाली माझा हात कसं वाजलो मी नाही बनवलं मी माझ्या अवधीचा लागली पाठीची तो काय बोललो मग आम्ही पाणीच मिळलो बघा अशी अशी तू कोणाचं नाव घेऊन कुठून तो काय मी चौतीसा बोलले माझ्या गळ्यात आणखी तू आणखी ह्या करतो सांगते का का पाठून कळत ते म्हणून नारेपडची गडगडावला नारेपडची गडगडावला तर काय आता तुका मी कसं समजवलं काय का ह्यात का हो काय मी बोलतो आहे बाबा आधी तू शांत राहा. शांत आमचं काय माहिती भाटाचं ह्या जळथी दाखवून पूजा होम हवन सगळा मग मी सांगतोय ती करत नाही का हे तो बंद करा तुमच्या नावाचं म्हणजे माझ्या नावाचं जप करा अन्यथा सुराय नमः नाही जमाचा ना नाही जमाचा ना मेलव नाही जमाचा ना असं ठीक आहे हे म्हणलं काय हाती चाबूक लावलं म्हणजे आडत तुझ्या मारून ऐकलं खरखरी नाजूक जागा असतं आजकाल मात्र चपकन मला आवडलं असं थोडं बिडं फुटलं आवडलेलं असं सांगताय काय एका सोडून दी काय चाललंय काय आम्ही निघताही काय आमच्याकडे देवांची ताकद मेल्यान वासून खातात ऐकलं आणि दुसऱ्यांच्या बायलांच्या लक्ष ठेवतात अरे मागता नाही तर मी काय करू अरे भिकारी आपण चावता नाही अंतरारी करूची असा नाही तसं जमत नाही असं कोणी आमच्याकडे
आणि मी ह्याच्या म्हणतात तू मला जर काय सांगतो मस्करी झाली होती. आमका जमायचं नाही हो मामाने आम्ही करतो नाही ऐकलं तुका काही वाटत तर कर. आम्ही आमका वाटत तर आम्ही करतो ज्याचा हाल करतो हा? त्याच्या ज्याचा मारतो नरडोबा साधतो. स्वतःच्या जीवाचे हाल करतो आमच्या तुम्ही कधी सांगलात ना मी आवडते मला ते सुद्धा सांगता. त्याने आजच मागल्या मी गेल्या 15 वर्षांनी बघतोय गोष्टीवर तुझो म्हणत म्हणतात ना म्हणत नाही का केव्हा काय म्हणतोय हा ए बाबा तुझ्या शिरा येऊन तोंडात आपलं हे काम करून दिलं नाही हा वन व्हावचा ना व्हावचा ना आणि मी तुला म्हणता येतोय नाही. माझा सक्को भवातो उलट म्हणजे करतो बघतोय काय करतोय माते आम्ही होम होम हवन करत असताना एक सूर आलं आणि माझ्या बायकोला मारून गेलं हो. ब्राह्मण हो, तुम्ही माझी भक्ती करत असते वेळी एक असुर येऊन तुमच्यावरती हा आघात केलाय आणि तुमच्या पत्नींना त्याने मृत्यूमुखी पाडलं. हा फार मोठा अपराध त्याने नक्की केलाय. त्याचं शासन हे नक्की मी घडवून आणणार. कारण एवढी कित्येक वर्ष तुम्ही या मातेची तुम्ही सेवा केली आणि माझं ते नक्कीच कर्तव्य आहे की तुम्हाला न्याय हा मिळवून देणार. त्यासाठी मी क्षणभरही न थांबता लगेच निघते. त्याचा शोध घेऊन नक्कीच त्याला मृत्यूमुखी पाडेल. हा माझा तुला शब्द आहे. नारद मुनी, एकाएकी मी माझ्या कार्यात तत्पर होत असते वेळी आपलं या ठिकाणी आगमन होत आहे. होय माते. सहजच नसून मुद्दामच असेल. निश्चितच माते. हा यावेळी या ठिकाणी माझे येणं झाले. बरोबर. का आणि कशासाठी असेल तर यावेळी माते सर्व काही मी जाणतोय. काय यावेळी अंधकासुराचा वध करण्यासाठी तुम्ही निघाले. नक्कीच मी या ठिकाणी अंधकासुराचा वध करण्यासाठी तत्परच होते. होय का माते? हा मग असं असेल तर यावेळी तू न जाता तुझ्या मानस पुत्रांना तिथे पाठव. काय म्हणताय हो. नारद मुनी, हा. तुम्ही आज जो मला सल्ला देताय हा. की मी स्वतः त्या असुराचा वध करण्यासाठी न जाता हो. माझ्या मानस पुत्रांना येथे बोलवून त्यांच्या मस्तकी ही जबाबदारी द्यावी. होय माते. ठीक आहे तर मग असे माझे 2 मानस पुत्र आहेत. माहिती आहे. त्यांना
मी येथे वर बोलवणं करतोय. कोण रे रुद्राक्ष? कोण ग चंडिका? कशा अशात तू? या मुली माता तुम्हाला आवडते. या ठिकाणी तुम्ही उत्तर करायचंय. आज ही माता तुम्हाला हाक देते आहे. आज नक्कीच माझ्या भक्तांवरती आलेलं जे संकट तुम्हा दोघांना दूर करायचं आहे. मी माझ्या कर्तव्यात मग्न असताना माझ्या कानी मातेची हाक आली. त्या दिशेने मी इथपर्यंत जाऊन आलो. प्रथम मातेला वंदन करावं. आहे मंगल अशा तऱ्हेचा आशीर्वाद दोघांनाही. आज या मातेने तुम्हाला हाक दिली आहे. हे सहजच नसून एक त्याला फार मोठं कारण आहे. माते असं कोणतं कारण? कारण म्हणजे ही गिरिजा माता आपल्या कार्यात मग्न असतेवेळी माझे दोन भक्त माझं नामस्मरण करत होते आणि एवढ्यातच एक अंधकासूर नावाचा राक्षस त्या ठिकाणी आला आणि त्या राक्षसाने या माझ्या भक्ताची हत्या केली आहे. नाहक हत्या केली आहे आणि त्या अंधकासुराचा तुम्हाला वध करायचा आहे. ही आज मी तुमच्यावरती जबाबदारी सोपवत आहे. माते मग क्षणाचाही विलंब न लावता त्या अंधकासुराचा वध करण्यासाठी आम्ही दोघांनी निघालो. या आशीर्वाद. आहे विजयी भक्त. पुत्रांना तू तेथे पाठवले. नक्कीच नारद मुनी हे दोन मानसपुत्र नक्कीच कार्यात तत्पर असतीलच. पण कशा रीतीने ते कार्य पार पाडतात याच्यावरती मलाही लक्ष ठेवणं गरजेचं आहे. त्यामुळे मीही इथे विलंब करत नाही. मलाही त्यांच्या मागावरती जावं लागेल. येते. काय सांगताल? अरे खवाळाव गावात राजीनाया कोणी काय केलं ना काय खवाळला नाया काय करताल? अरे वाज काय गावला का विचारत खय होत काय गावलं. आता ह्यांच्या पुढे काय करताल? अरे काय नाही गावला का बायको तशी विचारताली. हो होताच खय लोकांका गावताली तुमका नाही कसा गावला. हा काय सांगताल? हकडे ते बायको तशी घराकडे येते फिरत नव्हता हे तसे धंदो सोडून दिलं. ईश्वराचा धंदो सोडून दिले. पडियारे मारूची सुरुवात केलंय आता. पडियारे बरे ईश्वरापेक्षा जास्त दरान जात असे तिथे वय फक्त होय. तिथल्या पडियाराक अधिक कर कसो काय इलो तो काय समजणार नाही. जातोय मी आता पडियारे मारतोय. पहिला
आता हुडकुलाचा आता गोट्या आणि खाली भलवारे भलवारे वलवारे वलवारे नाव वल्लवारी 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 जैना माझ्यावर किनारंगी 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 जैना माझ्यावर किनारंगी 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 माझी नाव किनारलाव माझी नाव किनारलाव आता वनवारे 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 नाव वनवारे आता वनवारे 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 नाव वनवारे 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 चला वा तेव्हा महाराजा काहीतरी गावाने रे बरेच दिवस झाले चार पैसे गावले पोरांका काहीतरी गाव करा बघूया बा चार पैसे गावात रमाने काय गावला काय नाही गावला अरे वा बडी आले तर गावले जित्ते कलाच गावला